चोपडा तालुक्यातील लासूर गावापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले पुरातन नाटेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यात सोमवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी सकाळपासून गर्दी होत असते। सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात वसलेले पुरातन 1146 मध्ये या मंदिराचे बांधकाम झाले असल्याचे शिलालेखात नोंद असल्याचे सांगितले जाते। मंदिराच्या परिसरात वन विभागाचे पर्यटन निधीमधून भाविकांसाठी बसण्यासाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी व्यवस्था केली असल्याचे दर्शनासाठी आलेले भाविक या ठिकाणी निसर्गरम्य परिसरात आनंद घेताना दिसतात। आपल्या मराठी महिन्याप्रमाणे आज श्रावण महिना आहे। श्रावण महिन्यात इकडे सातपुड्या पर्वतामध्ये नाटेश्वर एक मंदिर आहे, तिथं आम्ही नेहमी दर्शनाला येतो। आज त्याच्या दर्शनासाठी आम्ही आलो आहोत। एक उत्कृष्ट वातावरण आहे आणि भाविक येत आहेत जात आहेत। श्रावण महिन्यामध्ये खूप भाविक येत असतात। खूप भाविक येतात, म्हणजे श्रावण महिन्यात पवित्र महिन्यात येतं खूप भाविक येत राहतात जात राहतात। नाटेश्वर हे पौराणिक मंदिर आहे आणि मी स्वतः लहानपणी आम्ही येत होतो, कमीत कमी 5वी 6वीला असताना येत होतो। आता साधारण 1975-76ला मी इथं येत होतो। मग काही कालांतराने मंदिर केव्हा हे होतं, पण आता चांगलं भरभराटीचे झालं। अधूनमधून लोक दर्शनासाठी येतात। आम्ही बी आमच्या मानत्या करतो, मानता आहे आमची नातूची, तर त्याच्याकरता आम्ही आलेलो आहे सर्व भाविक मंडळी। आपल्या जे मनोकामना आहे ते पूर्ण होत असतात। मनोकामनाही पूर्ण व्हाव्यात आणि याच्या वर्तमान काळात आणखी चांगलं हे व्हावं, ही माझी हार्दिक शुभेच्छा आहे। श्रावण में सातपुड़ा पायथ्याशी मंदिर है। हे मंदिर खूप पुरातन आहे। हे नाटेश्वराचं मंदिर आहे, स्वयंभू मंदिर आहे, जागृत मंदिर आहे। हे सातपुड़ा पायथ्याशी एकांत मंदिर हे 1146चे मंदिर आहे आणि जागृत असल्यामुळे हे मंदिरात खूप गर्दी राहते। श्रावण महिन्यामध्ये भाविक दर सोमवारी येत असतात, तर सकाळी किती वाजेपासून? सकाळी कमीत कमी 2 वाजेपासून लोक येणं सुरू होऊन जातात। संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत खूप मंदिरात खूप गर्दी असते। नाटेश्वर मंदिरात इथे सासू सुन्याची 2 मागे विहीर आहेत। एक आपले गंगा म्हणून विहीर आहे, एक अगस्त्य मुनीची समाधी आहे, खाली 2 मंदिरं आहेत शंकराचे बांधलेले। इथे एक चिंतेश्वर आहे महादेव आहे आणि मंदिर खूप पुरातन आहे, एक राजाने बांधलेलं मंदिर आहे। तर हे श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिन्याभर भाविक येत असतील भरपूर ह्या नाटेश्वराच्या भूमीमध्ये आणि खूप लोक महिन्याभर कंटिन्यू येतात। मानते प्रसाद वाटप, लड्डू वाटप, पेढे वाटप, काही वाटप असतं दर सोमवारीवर आणि 12 महिने आणि 1 महिन्याभर खूप गर्दी असते नाटेश्वर मंदिरावर। श्रावण महिना आणि अजून कधी श्रावण महिन्यात झाल्यानंतर शिवरात्रीचा महाभंडारा होतो। महाभंडाऱ्यानंतर श्रावण महिन्याची आपली सुरुवात होते आणि श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर या ठिकाणी भाविकांची गर्दी असते। भाविकांची आणि मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात आणि म्हणून नाटेश्वराचे हे मंदिर आजही सातपुड्याच्या पायथ्याशी एकांतात बसलेले आहे। लोकनायक न्यूज